आपल्या इंडियन कल्चरमध्ये आईच्या खाण्यापिण्यावरून एवढे सारे रेस्ट्रिक्शन्स सांगितले जातात आणि ब्लाइंडली आपण या सगळ्या गोष्टी फॉलो करतो, व्यवस्थित खात नाही आणि भविष्यात मग आपल्याला पाठदुखी, कंबरदुखी, संधिवात म्हणा किंवा सांधेदुखी, केस गळणं, खूप सारे प्रॉब्लेम्स होतात. माझ्या डिलिव्हरीच्या अगदी पहिल्या दिवसापासून मी सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित खाते आहे, सगळ्या गोष्टी खाते आहे आणि माझ्या बाळाला कसलाही त्रास झालेला नाही किंवा होतही नाही. तुम्ही सुद्धा या गोष्टी लक्षात घ्या. आता आपण काही कंडिशन्स पाहूया की ज्या कंडिशन्समध्ये तुम्हाला वाटतं की बाळाला तुमच्या खाण्यामुळे त्रास होतो. पहिली गोष्ट असते ती म्हणजे बाळ हा पट्टी करताना खूप जास्त जोर लावतो, रडतो, लाल होतो. त्याचबरोबर बाळ 7 दिवसातून एकदा पट्टी करतो किंवा एका दिवसामध्ये 7 ते 12 वेळा पट्टी करतो. दुसरं असतं ते म्हणजे बाळाच्या पोटामध्ये खूप जास्त गॅस होतो आहे, बाळ हा नेहमी फार्टिंग करतो, त्याचा आवाज येतो, वास येतो. यासोबतच बाळाच्या पट्टीचा रंग कधी पिवळा असतो, कधी मी पालक खाल्लं की बाळाची पट्टी हिरवी दिसते, काल गाजर खाल्लं होतं म्हणून आज बाळाची पट्टी ऑरेंज दिसते आहे. तर त्या कदाचित बाळाला ह्या सगळ्या गोष्टी पचत नाहीत आणि म्हणून मी हे खाणं बंद करायला हवं. त्याचबरोबर त्या ताईने कमेंट केली होती की पट्टीमध्ये सीड्स दिसणं. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही सायन्स आहे. बाळाच्या पट्टीचा जो रंग आहे हा रंग अतिशय नॉर्मल आहे, कारण बाळाची जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ही अजून मॅच्युअर होत असते आणि अशा वेळी बाळाच्या पट्टीचा रंग येलो शेडमध्ये कोणताही असेल किंवा हिरवा असेल तरीही ते टोटली नॉर्मल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बाळ पट्टी करताना खूप जास्त जोर लावतो, रडतो, लाल होतो, कारण बाळ हा अजून शिकत आहे आणि पहिल्या 3-4 महिन्यापर्यंत पट्टीच्या दरम्यान येणारं जे काही पोटामध्ये प्रेशर आहे, थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं, ते तर आपल्यालाही वाटतं, पण ते सांगण्यासाठी बाळ या पद्धतीने रिॲक्ट करत असतो. याचा अर्थ बाळ कॉन्स्टिपेटेड झालेला आहे किंवा बाळाला पट्टी करताना त्रास होतो असं अजिबात नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आईचं दूध हे पचायला इतकं हलकं असतं की 100% दुधातले घटक सुद्धा बाळाच्या पोटामध्ये, शरीरामध्ये ऍब्सॉर्ब होतात, ज्या कारणामुळे पट्टी बनत नाही आणि बाळ हा 7 ते 12 दिवसापर्यंत सुद्धा पट्टी करत नाही. या उलट बाळाचं पोट छोटं असतं. काही बाळांची जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ही अतिशय इमॅच्युअर असते. नवीन दूध घेण्यासाठी पहिला पोट रिकामं करणं गरजेचं असतं आणि त्यासाठी बाळ हा प्रत्येक फीड नंतर पट्टी करतो. आणि जे दाणे दिसतात, सीड्स दिसतात, त्याच्या बाबतीमध्ये तर अतिशय ही एक हेल्दी गोष्ट आहे की आईचं जे दूध आहे हे बाळाला व्यवस्थित पचतं आहे आणि त्यामधलं म्हणजे दुधामधले जे काही अनडायजेस्टेबल फॅट आहे हे अशा सीडच्या रूपामध्ये बाळाच्या पट्टीमध्ये दिसत असतात. ॲबनॉर्मल काय आहे, जर तुम्हाला जाणवत असेल की बाळाची जी शी आहे ही अगदी गोळ्यासारखी घट्ट होते आहे. नॉर्मली ब्रेस्ट फिडिंग घेणाऱ्या बाळाची शी ही पातळच असते, पण अगदी पाण्यासारखी पातळ असेल तर ते सुद्धा एक इन्फेक्शनचं साईन आहे. कलरच्या बाबतीमध्ये 3च कलर डेंजर आहेत किंवा ॲबनॉर्मल आहेत. पहिला आहे काळा, पांढरा आणि लाल. या तिन्ही बाबतीमध्ये तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे. याशिवाय बाळाच्या पट्टीचा रंग कोणताही असू द्या, बाळाची पट्टी कशीही असू द्या, बाळ त्यावेळी कसाही रिएक्ट करू द्या, टोटली नॉर्मल आहे. याचा संबंध तुमच्या खाण्याशी जोडण्याची अजिबात गरज नाही.